नमस्कार. येत्या 27-28 फेब्रुवारी आणि 1 मार्च रोजी परभणी जिल्ह्यातल्या सेलू या गावामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं 24वे राज्य अधिवेशन हे संपन्न होत आहे. हे अधिवेशन कोणत्या परिस्थितीमध्ये आम्ही घेतो आहोत याची आम्हाला कल्पना आहे, जनतेला कल्पना आहे. हे अधिवेशन परभणी जिल्ह्यामध्ये होत आहे याची आम्हाला खूप प्रखर जाणीव आहे. परभणी इथे काय झालं सर्वांना माहिती आहे. परभणीमधल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना ही काही शक्तींनी केली. त्यामुळे भारतावरती प्रेम असणाऱ्या, भारताच्या संविधानावरती प्रेम असणाऱ्या जनतेला राग येणं साहजिक आहे. आणि हा राग तेथील जनतेनं व्यक्त केल्याबद्दल महाराष्ट्राचे जे सरकार आहे, हे महाराष्ट्राचं सरकार अतिशय संतप्त झालं. पोलीस खातं, प्रशासन यांनी जणू जनतेवरती सूड घ्यायचा असं ठरवून त्यांनी अतिशय निर्घृण अशी दडपशाही केली. आणि ही दडपशाही करत असताना सोमनाथ सूर्यवंशी या एका आंबेडकरी चळवळीमधल्या कार्यकर्त्याला त्यांनी पोलिसांच्या ताब्यामध्ये असताना जी जबर मारहाण केली, त्या मारहाणीमध्ये त्याचं अत्यंत दुर्दैवी निधन झालं. आधी संविधानाची विटंबना करायची, त्याच्यानंतर संताप व्यक्त करणारी जी जनता आहे त्या जनतेवरती दडपशाहीचा वरवंटा फिरवायचा, तरुणाची हत्या करायची, बाया बापड्यांना देखील सोडायचं नाही. वस्तीमध्ये घुसून त्यांनी ज्या अमानुष पद्धतीनं, रानटी पद्धतीनं त्यांची हत्या केली, त्यांना मारहाण केली, यावरून महाराष्ट्रामध्ये आरूढ झालेलं जे सरकार आहे, हे सरकार कोणत्या प्रवृत्तीचं आहे ही प्रवृत्ती उघड झालेली आहे. अर्थात देवेंद्र फडणवीस ज्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्या राज्यामध्ये यापेक्षा आणखीन वेगळं काही होईल अशी आम्हाला अपेक्षा नाही, जनतेलाही अपेक्षा नाही. आणि म्हणून ही जी महाराष्ट्रामध्ये परिस्थिती तयार झालेली आहे, त्या परिस्थितीचा एक लेखाजोखा हा महाराष्ट्रातले शेतकरी, महाराष्ट्रातले कामगार, शेतमजूर, काबाड कष्ट करणाऱ्या महिला, मध्यमवर्गीय, विद्यार्थी, युवक, आदिवासी, दलित, अल्पसंख्याक हा संपूर्ण जो शिवाजी महाराजांच्या प्रदेशामधला हा जो मावळा आहे, हा जो सामान्य माणूस आहे, या सामान्य माणसाच्या वतीने एक लेखाजोखा या अधिवेशनामध्ये घेतला जाणार आहे. आज आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एक घोषणा केली. त्या घोषणेबद्दल त्यांचं कौतुक करावं का आणखीन त्यांची कशानं